हॅलो फ्रेंड्स, हॅलो. आज आपण आलो आहोत औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र या जिल्ह्यातील औरंगाबाद लेणी ही छत्रपती संभाजीनगर या नावाने आता आपण म्हणतो. या छत्रपती संभाजीनगरमधील बौद्ध लेणी आपण बघतोय. आपण लेणी क्रमांक 5 या ठिकाणी आलो आहोत. प्रवेशद्वारासमोर या ठिकाणी प्रवेश मकबरापासून उत्तरेला सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे. तुलनेत मृदू अशा बेसॉल्ट खडकात ही लेणी खोदलेली आहे आणि त्याच्या स्थानावरून सर्व 12 लेणी मुख्यत्वे 3 गटात विभागलेली आहेत. औरंगाबाद परिसरात असलेल्या अजिंठा आणि वेरूळ येथील लेणीच्या लेण्यांचा संदर्भ लागतो आणि अजिंठा आणि वेरूळ ही दोन्ही युनेस्कोने जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले असले आहेत. या लेणी क्रमांक 3 ही अजिंठ्याच्या महायान लेणी यांच्या श्रेणीतील आहे. लेणी क्रमांक 7 ही मात्र वेरूळच्या रामेश्वर लेणी क्रमांक 24 मिळते जुळते आहे. यात पुढे वरांडा असून मागील गर्भगृह आहे आणि गर्भगृहाच्या सभोवताली प्रदक्षिणापथ असून त्यांच्या भोवती भिक्षुकांच्या खोल्या आहेत. ही बुद्ध लेणी भारताच्या इतिहासातील महत्त्वाची घटना मानली जाते. औरंगाबाद लेणीतील लेणी क्रमांक 1 आणि 3 या अजिंठ्याच्या शेवटची लेणी यात साम्य आहे, म्हणून त्यांना 20व्या शतकातील काही विद्वान अजिंठा वेरूळ लेण्यांचा दुवा मानतात. इतिहासकार आणि अभ्यासकांच्या मते तिसरी लेणी ही पहिल्या लेणीच्या आधीची असावी, कारण तिसऱ्या लेणीतील जाळीचे नक्षीचे काम व्यवस्थित आणि संघटित आणि सुशोभित दिसते आहे. आपण या ठिकाणी बघू शकता ही लेणी आम्ही स्वतः सर केलेली आहे आणि खूप सुंदर अशी आकर्षक अशा पहाडामध्ये आपल्याला ही लेणी पाहायला मिळते. असे नक्षीकाम आणि असे दगडामध्ये कोरलेली आणि गुहेमध्ये अशा लेण्या आढळतात. साधारणपणे या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी असते.
इथे दुर्गासारख्या आणि अन्य गणेशोत्सवासारख्या अशा ज्या मूर्ती आहेत त्यांचे त्या ठिकाणी या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे की जे जरी या गोष्टी असल्या तरी भारतातील इतर भागामध्ये या कलांसह बौद्ध लेणी ह्या जुन्या आहेत. तंत्र परंपरेच्या असंख्य बौद्ध या ठिकाणी देवता देखील या लेण्यांनी कोरलेल्या आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता ज्या लेण्या त्या आपण स्थळांचे परीक्षण निरीक्षण केल्यानंतर आपणास आढळणाऱ्या आश्चर्यकारक समांतर येथे स्पष्ट होते की या ठिकाणी काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर इतिहासकार निष्कर्ष काढतात. त्या पद्धतीने त्याच्या डिझाईन भौमितिक आणि परिपूर्णतेच्या आणि पूर्णतेचा सर्वोच्च बिंदू आणि आश्चर्यकारक अशा सुव्यवस्थित डिझाईन केलेल्या ते सजवलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणून खूप सुंदर असं ही लेणी आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण निश्चितच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर अवश्य भेट द्यावी. आणि असेच या धार्मिक सामाजिक सांस्कृतिक स्थळांच्या विषयी मी दिलेल्या भेटीचा आपल्याला व्हिडिओ आवडला तर निश्चितचपणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करायला विसरू नका अशी माझी आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना राहील. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपण असेच व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील. आणि एक लाईक, एक कॉमेंट आणि एक सबस्क्राईब ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. म्हणून आपण या माझ्या व्हिडिओला आपण लाईक, कॉमेंट कराव्यात. आणि या अशा स्थळांना भेट देऊन त्या ठिकाणची त्यांचं प्रसिद्धत्व आहे, महत्त्व आहे ते आपणापुढे प्रत्यक्षदर्शनी कृपया आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विनंती आहे. या लेण्यांपैकी काही बहुतेक सम्राट अशोक आणि त्याच्या नातू दशरथ यांनी अजिविकांच्या तपस्वी पदासाठी बांधलेल्या होत्या. त्यापैकी 2 लेण्या बौद्धांना समर्पित असल्याचे मानले जाते. आणि फार गुहा कदाचित रोमास गुहा असं म्हणून सुद्धा या लेण्यांसाठी गोष्टी या ठिकाणी आपणास सांगता येतील. मात्र या ठिकाणी हे जे भारतीय लेणे आहेत या बौद्ध लेणे आहेत तर या सर्व एक उत्कृष्ट स्थापत्य कलेचा एक नमुना आहे. जगभरामध्ये अशा कोरीव स्थापत्य कलेचे सर्वात एक आखीवर अखंड आणि पूर्णत्व असणाऱ्या या लेण्यांचं काम, त्यांची संरचना आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर असे या लेण्यांचं या जगाच्या महत्त्वाच्या कलाकृती आहेत. आणि महायान काळातील या नंतर लेण्या उत्कृष्ट दगडी कोरीव कामाने सजवलेल्या